विठ्ठलाच्या दारात सुद्धा हे सरकार खोटं बोलत आहे असा घणाघाती आरोप करत आमदार रोहित पवार यांनी थेट सरकार विरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं केवळ आपलाच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम बळीराजाचा विश्वासघात केल्याचं रोहित पवार यांनी पंढरपुरात माध्यमांशी बोलताना म्हटलंय। काही दिवसांपूर्वी पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलन मागे घेताना मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र अधिवेशन सुरू झालं तरी अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही। त्यामुळे संतापलेले रोहित पवार आज श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले। आपले प्रश्न सुटत नसतील तर अधिवेशनात जाऊन काय करू? सभागृहाच्या एसी हॉलमध्ये बसण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी मी उघड्यावर आंदोलन करणार असा थेट सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। आता छत्रपती संभाजीनगरमधील हे आंदोलन निर्णायक ठरणार असून ऐन अधिवेशनाच्या काळात सरकार यावर काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रोहित दादा, खरं तर तुम्ही याच ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं। सरकारने येऊन शब्द दिला, मात्र तो शब्द पाळला नाही। पुन्हा एकदा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, काय सांगा? संबंध महाराष्ट्रातून सामान्य परिवारातले लोक, शेतकरी, कष्टकरी, त्यांचे सर्व नातेसंबंध व त्याच्याचबरोबर मजूरपासून सर्वच लोक या पवित्र भूमीमध्ये येतात। विठोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करत असतात की त्यांच्या ज्या कुठल्या अडचणीत त्या सुटाव्यात। आणि जो वर्ग इथं मोठ्या प्रमाणात येतो त्या वर्गासाठीच, म्हणजे शेतकऱ्यांसाठीच या पवित्र भूमीमध्ये काही दिवसांपूर्वी आम्ही अन्नत्याग आंदोलन हे केलं होतं। आणि ते आंदोलन आम्ही 3 दिवस केलं। सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजन साहेब या ठिकाणी आले, त्यांनी शब्द दिला, अजिबात काळजी करू नका, अधिवेशन म्हणजे 22 तारखेच्या आधी, म्हणजे अधिवेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही 100% एक महत्त्वाची बैठक घेऊ, ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलवलं जाईल। आम्ही विनंती करत असताना आम्ही सरकारला हेही सांगितलं की हे अराजकीय आंदोलन आहे, त्यामुळे फक्त आमच्याच पक्षातल्या नेत्यांना बोलू नका, शेतकरी नेत्यांना बोलवा। त्याच्यात बुलढाण्यामध्ये तुपकर जे आंदोलनाला बसलेत त्यांनासुद्धा बोलवा, बच्चू कडूंना बोलवा, राजू शेट्टींना बोलवा। आणि मग ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही तिथे येऊ। ज्या अटी तुम्ही GRमध्ये टाकलेल्या आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या कर्जमाफीसाठी दिलं, त्यासाठी आम्ही अभिनंदनसुद्धा केलं। पण एकच बोललो, एवढ्या महामानवाचं नाव देत असताना त्यात अटी टाकून जर 44 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठं ना कुठंतरी या मोठ्या महामानवाचा अवमान त्या ठिकाणी होतोय। आणि तुम्ही बघितलं असेल की शेवट उठत असताना महाजन साहेबांच्या हातामध्ये हात तिथं मी दिला, त्यांनी शब्द दिला। आणि आपली सगळ्यांची अपेक्षा असते की या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द हा नक्कीच हे सरकार पाळेल, कारण याच्या आधी कुणीही इथं येऊन खोटं बोललेलं नाही। पण दुर्दैव असं, सरकारचे प्रतिनिधित्व करणारे महाजन साहेब इथं आले, CM साहेबांशी फोनवर बोलले, आपण 22च्या आधी तारीख घेऊ, चर्चा करू हेही सांगितलं। आणि मग तिथं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन तिथं त्या ठिकाणी मागे घेतलं। म्हणजे आम्ही राजकारण करायचं झालं असतं तर आम्ही काही काळ अजून 2-3 दिवस हे आंदोलन पुढे घेऊन गेलो असतो, पण फक्त राजकारण करून सामान्य लोकांना नुकसान होऊ नये या भूमिकेतून आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं। आणि मग 22 तारखेपर्यंत थांबलो। 22ला जेव्हा आम्ही अधिवेशनमध्ये मी गेलो, माझं मन काय त्या अधिवेशनामध्ये रमलं नाही। का एवढ्या पवित्र भूमीमध्ये शब्द देऊन ह्या सरकारने जर पाळला नसेल तर अधिवेशनामध्ये अनेक आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत, ते कधी त्या ठिकाणी पाळणार आहेत? त्यामुळे भूमिका आता आम्ही घेतलेली आहे। मराठवाड्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेवटी छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन तिथं आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन करणार आहोत। असं आंदोलन कधीही या सरकारने बघितलं नसेल, हे आंदोलन तिथं करणार आहे। लोकांचा जो रोष आहे तो कुठेतरी या सरकारला आम्ही दाखवून देणार आहोत। 36,595 कर्जमाफी केली आहे। राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल असं कृषी मंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितलं। खोटं बोललेले आहेत। 55 लाख शेतकऱ्यांचं नाव ते घेतात खरं, पण यातून 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। 2019 अट पूर्वी नाही असं सांगत होते, आम्ही ते दाखवून दिलं। त्या अटीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल त्यावेळेस 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली होती, त्यातून 14 लाख हे रेग्युलर शेतकरी होते। आणि मग राहिलेले जे होते 32-36 लाख हे कुठंतरी नॉन रेग्युलर, नाही तर ज्याचा कर्जमाफीचा लाभ तिथं मिळाला होता। मग 36 लाख शेतकऱ्यांना त्या काळामध्ये लाभ जर तिथं थकीतचा मिळाला असेल तर सहज तुम्ही साधं गणित केलं तर या वेळेत ते 36 लाख लोकांवर अन्याय होणारच आहे।
त्यामुळे कुठंतरी शब्दाचा खेळ करून शेतकऱ्यांवर अन्याय हे सरकार तिथं करत आहे आणि कुठं ना कुठंतरी या सरकारला हे 100% महागात पडणार आहे. आणि मला लोकांना सांगायचं, नेत्यांवर किती भरोसा करायचा हा तुम्ही ठरवा. बरेच नेते आज या पक्षात आहे, उद्या दुसऱ्या पक्षात आहे. ठराविकच प्रामाणिक नेते पवारसाहेब आणि त्यांच्या पक्षातले असतील, उद्धव ठाकरे साहेब स्वतः त्यांच्या पक्षातले राहिलेले आणि काँग्रेसचे, हे बाकी सगळेजण आज इथे तर उद्या तिथे आहेत. 6 खासदार जे आपल्यासाठी लढत होते ते गायब झालेले आहेत. त्यामुळे स्वतःच्या हितासाठी लढायचा असेल, कुठल्याही नेत्यांवर अवलंबून न राहता आपल्यालाच लढा हा हातात घ्यावा लागेल, हे मात्र शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. खरी स्टंटबाजी कुणाची? या सरकारने स्टंटबाजी केलेली असं आपल्याला म्हणावं लागेल. विषय एवढाच आहे, त्यावेळेस माझ्यावर टीका ही झाली की तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला व्यक्ती इथं आंदोलन कसा करू शकतो, का नाही करू शकत. आणि आंदोलन आम्ही कोणासाठी केलं? लोकांसाठी केलं ना. आता अधिवेशनांमध्ये जाऊन गप्प AC मध्ये बसू शकलो असतो, पण शेवटी दिलेला शब्द तो सुद्धा पंढरपूरमध्ये दिलेला, पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द सरकारने जर पाळला नसेल तर आम्ही अधिवेशनामध्ये जाऊन काय करणार. त्यामुळे तिथे सुद्धा आपण जर बघितलं ज्या पद्धतीने लढलं पाहिजे, काही विरोधातले नेते लढत आहेत पण एवढ्या ताकदीने ते लढत नाहीत. त्यामुळे याच्यापुढे जो लढा लढायचा आहे तो सामान्य लोकांनाच लढावा लागेल आणि बोलणारे बोलत असतात. आज जर तुम्ही बघितलं तर बरेच असे नेते आहेत, 85 कोटी रुपये घेऊन त्यांनी भूमिका बदलली, विचार बदलले, पार्टी बदलली. आता मग तुम्ही त्यांना म्हणणार का 85 कोटी रुपये घेतले, आता सोन्याचे नवीन चमचे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आणि नातवंडासाठी त्या ठिकाणी देणार आहात. भूमिका ही महत्त्वाची आणि भूमिका आम्ही तिथं गेली. आणि हे बघा, स्टंटबाजी वगैरे करणारे जे लोक आहेत ना, त्यांच्याकडे आम्ही काही भाव देत नाही, त्यांचा विश्वासात सुद्धा आम्ही तिथं घेणार नाही. महाजन साहेब आले, संकट मोचक त्यांना म्हणलं जातं, 6.5 तास प्रवास करून फक्त इथं आंदोलन मागे घेता यावं म्हणून ते आले. फोनवरही त्यांनी शब्द दिला होता, इथं येऊनसुद्धा शब्द दिला होता. तुमच्या आपल्या सगळ्यांसमोर तिथं मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालं, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. आणि मग या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द जर पाळत नसतील तर मग 24 जुलैला जेव्हा खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री इथं पूजेला येतील तेव्हा लोक मात्र काय करतील हे आपल्याला तिथं सांगता येणार नाही. मुख्यमंत्री साहेब सुरुवातीला बोलत असताना अटीच नाही आहेत असं बोलले. नंतर ते म्हणाले बहुतांश शेतकऱ्याला फायदा होईल. नंतर म्हणायला लागले नाही ठीक आहे, काही शेतकरी हे वंचित राहू शकतात. त्यामुळे शब्दाचा खेळ तिथं कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांकडनं केला जातो, सरकारकडनं केला जातो. कालसुद्धा अधिवेशनामध्ये बोलत असताना या आंदोलनाचा रेफरन्स घेऊन बरेच आमदार सत्ताधारीसुद्धा बोलले आणि बोलताना त्यांनी एवढंच बोलले, लिचीपिची बोलले. कारण का कसं असतं, भाजपमध्ये गेलेले बरेच नेते हे कुठंतरी झुकलेले नाहीतर शरणागती स्वीकारलेले असतात, हळूच बोलून जातात. 2019ची अट मागे घेतली तर बरं होईल. अरे हिंमत असेल तर शेतकऱ्यासाठी लढून दाखवा. नेत्याला कसं बोलायचं म्हणून पत्र काय देताय तुम्ही, अधिवेशनामध्ये बोलता काय, पण बोलत असाल आणि पत्र देत असाल तर एकदा आंदोलन करून बघा मायबाप जनतेसाठी, सामान्य लोकांसाठी. पण तसं दुर्दैवाने सत्ताधारी पण कोणी करेना आणि विरोधातले काही चांगले आमदार बोलत आहेत, पण शेवटी विरोधकांचा आकडासुद्धा दुर्दैवाने या अधिवेशनामध्ये कमी आहे. दादा, तुम्ही असं म्हणताय की विश्वासघात केला, नक्की आपली मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भातली जी बैठक आपल्याला लावली होती मुख्यमंत्री आणि त्यांनी एकतरी अट आपली मान्य केली की नाही केली? चर्चाच नाही झाली, इथंच तर विश्वासघात झाला. आणि तिथं रोहित पवारचा विश्वासघात झालेला नाही, 44 लाख शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे. या पंढरीमध्ये पावनभूमीमध्ये येणारे शेतकरी त्यांचा विश्वासघात झालेला आहे. इथं दिलेला शब्द जर पाळत नसेल तर इथं जो पवित्र विचार आहे त्या विचाराचा विश्वासघात दुर्दैवाने या सरकारकडनं झालेला आहे. बैठकच झाली नाही म्हणून अधिवेशनात जाऊन आपण काय करणार, या भूमिकेतून आम्ही आता रस्त्यावर तिथं लढणार आहोत. आठीच्या आठी मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आम्ही फिरून छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन तिथं आम्ही सर्वजण मिळून तिथं करणार आहोत. आंदोलन झालं नाही तर मनाची लाज कुठंतरी या नेत्यांना वाटली पाहिजे, या सरकारच्या नेत्यांना वाटली पाहिजे. त्यामुळे या पवित्र भूमीमध्ये पंढरीमध्ये येत असताना दोनदा विचार मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला पाहिजे आणि इतर नेत्यांनी सुद्धा केला पाहिजे. शब्द दिलेला तुम्ही पाळत नसाल, इथं येणारे करोडो जे लोक आहेत ते शेतकरी आणि मजूर आहेत. आज जर आपण बघितलं तर शेतकरी अडचणीत आला तर मजूर अडचणीत येतो, ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येते, शहरी अर्थव्यवस्था अडचणीत येते. त्यामुळे 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, म्हणजे 24 जुलैला संध्याकाळी रात्रीच्या वेळेस मुख्यमंत्री साहेब इथं दर्शनाला आणि पूजेसाठी तिथं येत असतात. त्यामुळे दोनदा विचार करा. इथं मुख्यमंत्री साहेबांना पण मी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी सांगतो आणि लोकांना सुद्धा मला विनंती करायची, तुम्ही आज स्वतःच्या हक्कासाठी लढला नाहीत तर उद्या जाऊन आपल्यावर मोठ्या अडचणी येऊ शकतील. या भागामध्ये जिथं मी उभो आहे तिथं अतिवृष्टी झाली होती,
अनेक शेतकऱ्यांचे शेती वाहून गेल्या होत्या. किती मिळाले पैसे शेतकऱ्याला? विम्याचे किती रुपये तिथे मिळाले? 1 रुपयासुद्धा दुर्दैवाने तिथे मिळालं. 35,000 कोटीची मदत त्यावेळेस सरकारने जाहीर केली होती. मिळाली किती? 12,000 कोटी. आत्तासुद्धा काल ज्या काही मागण्या या सरकारने तिथं पैशाच्या मागण्या ज्या बजेटमध्ये तिथं मांडल्या आहेत त्या 20,000 कोटीच्या मांडलेल्या आहेत. 5,000 कोटी कुठले आहेत? जे 17मध्ये त्यांनी शब्द दिला होता ते पूर्ण केला नव्हता. आम्ही इथं आंदोलन करणार म्हणून घाबरून त्यांनी ते मान्य केले, ते 5,000 कोटी. म्हणजे कुठेतरी 20,000 कोटी त्यातून वजा 5,000 केले तर 15,000 कोटी रुपये या कर्जमाफीसाठी हे सरकार देणार आहे. बोलतंय किती? 35,000 कोटी. देणार आहे किती? 14 ते 15,000 कोटी. इथंच तर मी म्हणतोय हे फसवेगिरी आहे, बाकी दुसरं कुठं काय नाही. माझ्या लेवलचं जर कोण असेल, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, नाहीतर अजून कुणी असेल जे विचाराला आणि काही प्रमाणात अभ्यासाला, नाहीतर लोकांच्या हितासाठी लढणारे जे मोठे नेते असतील त्यांनी जर असं काही केलं असेल तर त्याला मी उत्तर देईल. असे काही इतर लोकांना उत्तर हे माझे प्रवक्ते नाही तर पदाधिकारी इथले लोकल देतात. एक तर कर्जमाफी शेतकऱ्याची सरसकट झालीच पाहिजे आणि ही सुबुद्धी आपल्या या सरकारला मिळावी असं एक साकडं घातलं. त्याच्याचबरोबर पाऊस हा लांबलेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर चांगला शेतकऱ्याला तिथं न्याय देईल असा पाऊस लवकरात लवकर पडो असे सुद्धा तिथं साकडे घातले. आणि आज कायदा व सुव्यवस्थेची खास करून महिला अत्याचारांची परिस्थिती या महाराष्ट्राची जी खालावली आहे ती कुठेतरी सुधारावी. आणि आज नेते आमच्याबरोबर कमी असले तरी सामान्य लोक आमच्याबरोबर राहू दे, जेणेकरून सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आम्हाला कुठेतरी बळ मिळेल, ताकद मिळेल असे साकडे देवासमोर मांडले. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.